नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकरपुरी सोल्युशन अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीत कमी मार्क्स आले म्हणून अजूनही शांत असाल, तर आता आपल्या त्या निद्रा अवस्थेतून आपण मात्र बाहेर आलो पाहिजे. का? कारण विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी जवान आणि त्यासोबत वनरक्षकची जाहिरात कधी आपल्या जवळ येऊन धडकेल हे सांगता येणार नाही. त्यासाठी आपल्या मनामध्ये आता ज्या काही प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेले आहेत, त्या सर्वच प्रश्नांना आता दूर करूयात आणि पुन्हा एकदा नव्याने आपण आपल्या नव्या उमेदीनं तयारीकडे वाटचाल करूयात. चला तर मित्रांनो, दारूबंदी पोलीस ह्यासाठी असलेली पात्रता काय असणार आहे, आपला अभ्यासक्रम काय असणार आहे किंवा आपल्याला वय किती लागेल किंवा कशा पद्धतीची परीक्षा असते, ह्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप मध्ये काय करूयात तर डिस्कस करूयात. तर बघा मित्रांनो, दारूबंदी पोलीससाठी आणि इतर 3 पोस्ट आहेत त्या विभागाअंतर्गत तर 1232 अशा जागा आहेत. त्या 1232 जागांसाठी आपण आता तयार असणं खूप गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि 10वी पास असणं खूप गरजेचं आहे आणि सगळेजण असणार आहात तेव्हाच फॉर्म भरणार आहोत. ओके. मात्र वयाची पात्रता 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत आहे आणि जे आरक्षित गट आहेत त्यांना वय मात्र 45 लागणार आहे. हे देखील महत्वाचं आहे. शैक्षणिक पात्रता सॉरी आपली इथं शारीरिक पात्रता आहे. बघा मित्रांनो, शारीरिक पात्रता काय असणार आहे पुरुष गटांसाठी, तर बघा उंची लागेल 165 सेमी. या ठिकाणी वजनाचा कुठल्याही पद्धतीचा काही संबंध नाहीये. वजन लागेल महिला गटांसाठी. तर छाती मात्र 79 लागणार आहे आणि 5 इंच फुगून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावे लागेल. हे खूप गरजेचं आहे आणि महिला गटासाठी काय असणार आहे तर उंची 160 आणि वजन मात्र या ठिकाणी खूप गरजेचं आहे. 50 किलो मात्र वजन असणं गरजेचंच आहे. त्यासाठी मुलींनो, वजन एक आपलं 50 असणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष ठेवा. ओके. पुढे बघा, पगार किती असते? खूप आकर्षक अशा पद्धतीची ही पगार आहे. 21,700 ते 69,100 इतकी पगार होणार आहे. तर अतिशय अट्रॅक्टिव्ह अशी पेमेंट आहे. सो मित्रांनो, एकदम तुम्ही निवांत राहा असं मला म्हणता येणार नाहीये. तर आता आपण ज्या गोष्टींपासून दूर आहोत, ती गोष्ट आपल्याला एकदम क्लोज करायची आहे. अर्थातच नोकरी जी आतापर्यंत आपल्या दूर आहे, त्या नोकरीलाच आपल्या एकदम क्लोज करायचं आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उठूयात आणि अभ्यासाच्या दिशेकडे वाटचाल करूयात. तर मग मित्रांनो बघा, परीक्षा पद्धती ही नेमकी कशा पद्धतीची आहे? तर 2 पद्धतीची परीक्षा पद्धती आहे. त्यामध्ये शारीरिक चाचणी असेल आणि लेखीची चाचणी असेल. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर लेखी गुण 120 असतील आणि शारीरिक गुण मात्र किती असतील तर 80 गुण असतील. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट जर आपण बघितला तर अभ्यासक्रम म्हणजे नेमके कोणकोणते विषय या ठिकाणी आहेत आपण डिस्कस करूयात आणि किती मार्काचे ते विषय आहेत आपण त्याबद्दल डिस्कस करूयात. तर ह्या परीक्षेमध्ये एका मार्कासाठी 1 गुण आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये मराठी असेल, मराठीसाठी 30 प्रश्न असतील, 30 गुण असतील. त्यासोबत इंग्लिश असेल, इंग्लिशमध्ये 30 गुण आणि 30 प्रश्न असतील. त्यासोबत सामान्य ज्ञान आहे, 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी आणि त्याच्यानंतर लास्ट गणित आणि बुद्धिमत्ता हे 30 गुण असतील 30 मार्कासाठी. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टोटल जर पाहिलं तर टोटल 120 गुण असतील आणि टाइम बघितला तर 90 मिनिटे, अर्थातच 1.5 तासाचा हा पेपर असणार आहे. ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही स्क्रीनशॉट देखील या ठिकाणी काढू शकता. ओके. ह्या परीक्षेला मात्र निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह 1/4 आहे. म्हणजेच 4 जर तुमचे प्रश्न चुकलेले असतील तर आलेल्या प्रश्नापैकी 1 प्रश्न मात्र तुमचा जाणार आहे. प्रश्न जाणार याचा अर्थ 1 मार्क तुमचा जाणार आहे. ओके. पुढे जाऊयात मित्रांनो. तर शारीरिक चाचणी कशा पद्धतीची असेल, फिजिकल टेस्ट कशा पद्धतीची असेल ह्याबद्दल आपण डिस्कस करूयात. तर बघा, पुरुष आणि महिला गट असे वेगवेगळे त्या ठिकाणी गट पाडण्यात येणार आहेत. अर्थातच पुरुषांसाठी थोडीशी रनिंग जी आहे जास्त असणार आहे. बघा मित्रांनो, 1.5 किलोमीटर पुरुषांना रनिंग करावी लागेल आणि महिलांना 1 किलोमीटर रनिंग करावी लागेल आणि गुण दोन्हीकडे समान आहेत. 30-30 गुण असणार आहेत. हे देखील महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, 100 मीटर धावायचं आहे दोघांनाही, पुरुष असतील किंवा महिला असतील तर 30 गुण असतील ह्या दोघांसाठीही. त्याच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे कोणती आहे मित्रांनो? गोळाफेक. आणि गोळाफेक बघा 20 गुण महिलांसाठीही आणि पुरुषांसाठीही असणार आहे. त्यासाठी मित्रांनो 80 गुणाची ही टोटल परीक्षा असणार आहे म्हणजे फिजिकलची. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूयात आणि नक्कीच आपण अभ्यासाच्या दिशेने वाटचाल करूया.
धन्यवाद. बाय बाय.